नमस्कार मुलांनो, DAV मॉडेल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. मी तुमची विषय शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. इयत्ता 8वीमध्ये मराठी विषयामध्ये आज आपण पाठ 12 शब्दकोश या पाठाचा भाग 3 समजून घेणार आहोत. मुलांनो, मागील तासिकेला आपण शब्द कशाला म्हणतात ते पाहिले. शब्दकोश व शब्दसंग्रह यातील फरक समजून घेतला. शब्दकोशाची उद्दिष्टे कोणती ती पाहिली. मुलांनो, पुन्हा एकदा या भागाची थोडक्यात पुनरावृत्ती करूया. शब्दकोशाची उद्दिष्टे. क्रमांक 1, प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे. शब्दकोशामध्ये अनेक शब्द व त्यांचे अर्थ असतात. प्रत्येक शब्दाला एक विशेष अर्थ असतो, ते आपल्याला शब्दकोशातून कळते. क्रमांक 2, शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे. मुलांनो, शब्दकोशाचा हा एक उद्दिष्ट असतो की आपल्याला प्रत्येक शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागावी. क्रमांक 3, शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे. शब्दकोशामुळे आपल्याला एका शब्दाच्या अर्थाचे अनेक पैलू समजतात. क्रमांक 4, शब्दकोश ही संकल्पना समजणे. शब्दकोशामुळे आपल्याला शब्दकोश ही संकल्पना म्हणजेच कन्सेप्ट काय आहे ते समजून येते. क्रमांक 5, शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे. शब्दकोशात आपल्याला सहजपणे कोणत्याही शब्दाचा अर्थ सापडतो, त्यामुळे आपल्याला शब्दकोशाची वारंवार गरज पडते. त्यामुळे आपल्याला त्याचे महत्त्वसुद्धा लक्षात येते. क्रमांक 6, शब्दकोश हाताळता येणे. शब्दकोश सुलभपणे हाताळता येणे हा शब्दकोशाचा एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर आजच्या भागामध्ये बघूया काय असते शब्दकोशामध्ये. क्रमांक 1, शब्दांचा संग्रह. मराठी वर्णांच्या आकारविल्लेनुसार मराठी भाषेतील सर्व शब्दांचा संग्रह मराठी शब्दकोशात असतो. क्रमांक 2, शब्दांचे प्रमाण उच्चार. एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ जाणून घेण्यासाठी शब्दकोशाचा अत्यंत उपयोग होतो. शब्दकोशामुळे आपल्याला शब्दाचा प्रमाण उच्चार कळतो. क्रमांक 3, व्युत्पत्ती म्हणजेच निर्मिती. शब्दाची व्युत्पत्ती निर्मिती कशाप्रकारे झाली आहे ते आपल्याला शब्दकोशामुळे कळते. त्यानंतर समानार्थी प्रतिशब्द. शब्दकोशामुळे आपल्याला शब्दाचा समानार्थी प्रतिशब्द कळतो. क्रमांक 5 आहे संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ. कधीकधी आपण बघतो की कोणत्याही शब्दाचा संदर्भानुसार अर्थ बदलतो, तर त्या आपल्याला शब्दकोशामध्ये बघायला मिळते. त्यानंतर क्रमांक 6, अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र. कधीकधी शब्दकोशामध्ये शब्दांच्या अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र आपल्याला शब्दकोशात पाहावयास मिळते. शब्दकोशात आपल्याला शब्द मूळ भाषेतील आहे की परकीय भाषेतील आहे तेही आपल्याला शब्दकोशातून कळते. क्रमांक 7 आहे प्रसिद्ध लेखकाच्या ग्रंथातील संदर्भ. आपल्याला शब्दकोशामध्ये प्रसिद्ध लेखकाच्या ग्रंथातील संदर्भ कळतात. त्यानंतर बघूया शब्दकोश कसा पाहावा. शब्दकोश पाहण्याचा क्रम. सर्वप्रथम एखादा शब्द ठरव. त्यानंतर आकारविल्ले क्रम समजून घे. मराठी वर्णांच्या आकारविल्लेनुसार मराठी भाषेतील सर्व शब्दांचा संग्रह मराठी शब्दकोशात असतो, त्यामुळे आकारविल्ले क्रम समजून घ्यावा लागेल. त्यानंतर शब्दकोश बघ, अर्थ शोधा त्या शब्दाचा. त्यानंतर त्या शब्दाच्या अर्थाच्या विविध अर्थछटा म्हणजेच पैलू समजून घ्या. त्यानंतर एका शब्दाचे जे अनेक अर्थ असतात, विविध अर्थ असतात ते समजून घ्या. अशा प्रकारे मुलांनो शब्दकोश पाहावा. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकारविल्ले म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो. आपण वि.भा. नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया. अनुरेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला रे पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अनुरेणुतुनी प्रकटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून
सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो. अनुरेणू तुनी या शब्दातला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. म्हणजे प्रकटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. अनुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती या 6 शब्दांचा आता आपण क्रम लावू. आपल्या वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहू. बघा, आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. मुलांनो, आपली वर्णमाला स्वर आणि व्यंजन मिळून तयार झालेली आहे. तर सर्वप्रथम वर्णमालेमध्ये स्वरांचा क्रम असतो, म्हणून स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. म्हणजे इथे अनुरेणू हा शब्द आधी येईल. त्याचा पहिला क्रमांक, यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल? यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन आहे क, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती. नंतर क्रम येईल दिव्य मधील डचा. मुलांनो, आपण वर्णमालेनुसार शब्दांचा क्रम घेत आहोत, म्हणून क नंतर दिव्यमधील दचा क्रम येईल. मग येईल प्रकट आणि प्रकाश हे शब्द. सर्वात शेवटी येईल विज्ञान. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षरे येतात मुलांनो? तर क आणि का. आता तुम्हीच सांगा, क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी येईल? मुलांनो, मराठी बाराखडीनुसार क आणि का यापैकी क चा क्रम आधी येईल, म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर येईल. तर मुलांनो, आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. आजच्या या भागामध्ये आपण शब्दकोशाची उद्दिष्टे, शब्दकोश कसा पाहावा ते समजून घेतले. या भागावर आजचा गृहपाठ आहे. शब्दकोश कसा पाहावा त्याचा क्रम लिहा व पाठाचे वाचन करा. पुढील तासिकेला आपण या पाठाचा उर्वरित भाग समजून घेऊया. धन्यवाद.